जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि मागचा हप्ता तुम्हाला आला असेल किंवा आला नसेल तरी देखील हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। कारण की मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की जानेवारी 2025 पासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून पडताळणीही सुरू करण्यात आलेली आहे आणि या पडताळणी दरम्यान दर महिन्याला लाखो बहिणींचा लाभ या योजनेतून बंद होत आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी जून महिन्याचे देखील झाले आहे। जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो बऱ्याचशा बहिणींना आलेला नाहीये। त्यामुळे तुम्हाला तो हप्ता सुरू ठेवण्यासाठी किंवा तुमचा जून महिन्याचा हप्ता आला नसेल तर तो हप्ता मिळवण्यासाठी, तसेच ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आला असेल परंतु तो हप्ता तुम्हाला जुलै महिन्यामध्ये देखील येण्यासाठी किंवा पुढे देखील तो लाभ तुम्हाला मिळवण्यासाठी नेमके काय करावे लागणार आहे याबाबतचाच हा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे सर्वच बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असा असणार आहे। कारण की या व्हिडिओमध्ये जर तुमचे हप्ते आले असतील किंवा तुमचे हप्ते बंद झाले असतील तर ते सुरू करण्यासाठी तुम्हाला नेमके काय करावे लागणार आहे, कोणते 3 काम तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार आहेत जेणेकरून तुमचा बंद झालेला हप्ता सुरू होईल किंवा जर तुमचा हप्ता अजूनपर्यंत सुरू असेल आणि पुढे देखील तुम्हाला ते हप्ते पाहिजे असतील तर ते हप्ते तुम्हाला पुढे देखील येण्यासाठी नेमके काय करावे लागणार आहे याचे संपूर्ण सोल्युशन या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला बहिणींनो, व्हिडिओ सुरू करूया। आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जर तुमचा बंद झाला असेल तर तो सुरू करण्यासाठी काय करावे लागणार आहे, तसेच तुमचा लाभ अद्याप सुरू असेल परंतु भविष्यामध्ये तो लाभ बंद होऊ नये म्हणून तुम्हाला काय करावे लागणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लाखो बहिणींना मिळालेला नाहीये। तुमच्या आजूबाजूला देखील अशा भरपूर महिला असतील की ज्यांना जून महिन्याचा 12वा हप्ता हा आलेला नसेल, तर तो तुमचा थांबलेला हप्ता तुम्हाला मिळवण्यासाठी, तसेच ज्या बहिणींना मागचा हप्ता आला असेल परंतु भविष्यात तुमचा हप्ता बंद होऊ नये यासाठी पहिले जे काही काम तुम्हाला करायचे आहे ते म्हणजे या योजनेचा लाभ तुमचा सुरू राहणार आहे की बंद झालेला आहे याबाबतची माहिती जाणून घेणे। तर हे तुम्हाला कुठे समजणार आहे, तर हे तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती समजणार आहे। तर ते कसे, तर पहा मित्रांनो, या ठिकाणी या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो काही नंबरने तुम्ही या ठिकाणी लॉग इन केलेले असेल, तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म भरला असेल किंवा एखादी ऑनलाईन सेंटरवरती तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून तुम्ही लॉग इन करून फॉर्म भरला असेल तर तो नंबर तुम्ही या ठिकाणी टाकून लॉग इन करून घ्यायचे आहे। लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी यापूर्वी केलेले अर्ज असा जो काही तुम्हाला ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी तुम्ही जेवढे फॉर्म तुमच्या या मोबाईल नंबरने भरले असतील तेवढे फॉर्म तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला ज्या महिलेचे किंवा तुमचे स्वतःचे जर तुम्हाला बघायचे असेल की तुमचा लाभ या ठिकाणी सुरू आहे किंवा बंद झालेला आहे किंवा भविष्यात बंद होणार आहे, तर त्यासाठी तुमचं नाव या ठिकाणी शोधायचं आहे। तुमच्या नावाच्या पुढे या ठिकाणी अप्रूव्हल असेल, अप्रूव्हलच्या पुढे नो असेल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी शेवटी जे काही रुपयाचे चिन्ह आहे मित्रांनो त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याबरोबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आतापर्यंत तुम्हाला या ठिकाणी किती हप्ते मिळाले आहेत त्याची पूर्ण हिस्ट्री या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। तसेच मागच्या महिन्याचा हप्ता तुमचा आलेला आहे किंवा नाही हे देखील तुम्ही या ठिकाणी तारीख वाईज पाहू शकता। तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एवढी पूर्ण रक्कम तुमची या ठिकाणी आलेली आहे आणि तुमचा शेवटचा जो काही हप्ता आहे म्हणजेच मागचा हप्ता तो या ठिकाणी 4/6/2025 रोजी तुमच्या बँक खात्यावरती जमा झालेला आहे आणि बँकेचे नाव देखील तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। जो काही मे महिन्याचा हप्ता होता तो या ठिकाणी जून महिन्यामध्ये शासनाकडून वितरित करण्यात आला होता, त्यामुळे या ठिकाणी जून महिन्याची तारीख देण्यात आलेली आहे। म्हणजे या ठिकाणी या महिलेचा लाभ जो काही आहे तो सुरू आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या महिलांचा या ठिकाणी 4/6/2025 चा हप्ता आला नसेल, म्हणजेच तुम्हाला मागचा हप्ता आला नसेल, तर अशा महिलांनी पुन्हा अजून एक काम करायचे आहे आणि ते म्हणजे तुम्हाला त्यासाठी आधारच्या वेबसाईटवरती जावं लागणार आहे। आधारच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा बँक अकाउंट सेटिंग जे काही स्टेटस आहे ते तुम्हाला चेक करावे लागणार आहे। ते कशा पद्धतीने चेक करायचे आहे याबाबतचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आधार सीडिंग स्टेटस चेक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर विंडो येत असते। या ठिकाणी तुमचा आधार नंबरचे शेवटचे अंक दाखवले जातात आणि या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे दाखवले जाते। तर मित्रांनो, या ठिकाणी समजण्यासारखी गोष्ट म्हणजे जी पोर्टलवरती तुमची बँक दाखवत असेल तीच बँक जर या ठिकाणी दाखवत असेल तर अशा महिलांना अजून एक तिसरे काम करावे लागणार आहे। परंतु जर समजा लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती दुसरी बँक दाखवत असेल, आधार सीडिंग स्टेटस चेक केल्यानंतर तुमची दुसरी वेगळी बँक दाखवत असेल, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही जी बँक या ठिकाणी दाखवत असेल त्या बँकेत तुम्ही तुमचे हप्ते चेक करायचे आहेत किंवा मग लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती जे बँक दाखवत असेल
ती बँक तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक करून घेणे हे महत्त्वाचे असणार आहे। परंतु जर समजा तुमचा लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती जी बँक दाखवत आहे तीच बँक जर बँक सीडिंग स्टेटसवरती देखील दाखवत असेल आणि तुमचा मागचा महिन्याचा हप्ता हा आला नसेल तर मात्र अशा महिलांना या ठिकाणी तिसरे अजून एक काम करायचे आहे। पुन्हा तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती यावे लागणार आहे आणि लॉग इन करून घ्यायचे आहे। लॉग इन झाल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला जो काही ऑप्शन दिसतो आहे तक्रार नावाचा, तर या ठिकाणी तक्रार नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। तक्रार नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी साईडला ॲड ग्रीव्हन्स अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसत असेल तर त्या ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आता तुमचा लाभ बंद झाला आहे याबाबतची तक्रार या ठिकाणी शासनाकडे करायची आहे। ॲड ग्रीव्हन्स या ठिकाणी क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर अशा पद्धतीने विंडो येणार आहे। तर या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्या आधार कार्डची समोरची बाजू अपलोड करायची आहे आणि या ठिकाणी मागची बाजू तुम्हाला अपलोड करून घ्यायची आहे। दोन्ही बाजू अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी सबमिट करायचे आहे। जी इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारलेली असेल फुलफिल करायची आहे आणि तुमचा लाभ बंद झाल्याबाबतची तक्रार तुम्हाला या ठिकाणी नोंदवायची आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी तक्रार केल्यानंतर अशा पद्धतीने ज्या महिलांनी या ठिकाणी तक्रार नोंदवली होती अशा काही महिलांचा बंद झालेला लाभ या ठिकाणी सुरू झालेला आहे। त्यामुळे जर तुमचा देखील लाभ या ठिकाणी बंद झाला असेल किंवा भविष्यात जर तुमचा लाभ हा बंद झाला तर अशा पद्धतीने तुम्ही हे 3 कामं करून तुमचा लाभ पुन्हा या ठिकाणी सुरू करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी अजून एक महत्त्वाचे काम म्हणजे जर तुमचा लाभ बंद झाला असेल तर या ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन टोल फ्री नंबरवरती देखील संपर्क करू शकता। तो नंबर आहे 181। 181 या नंबरवरती कॉल करून देखील तुम्ही तुमची तक्रार या ठिकाणी नोंदवू शकता। तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना हे कामे करायचे आहेत। जर मागचे हप्ते तुम्हाला आले नसतील त्या महिलांना, तसेच ज्या महिलांचे लाभ अद्याप सुरू असतील परंतु काही कारणास्तव भविष्यात जर तुमचे लाभ बंद झाले तर अशा पद्धतीने स्टेप फॉलो करून तुम्ही या ठिकाणी तुमचा लाभ पुन्हा सुरू करू शकता।